नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 86 कोटींची मदत। हेक्टरी 13,500 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, पुढे बघूयात। साखरेची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचे कठोर पाऊल। साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे। साखरेची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना करत असतानाचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज, 58,000 कोटींचे थकीत वीज देयक माफ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। राज्य शासनाने दिलेला शब्द पूर्ण केला असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता। मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना देखील पावसाची प्रतीक्षा होती। त्यातच आनंदाची बातमी समोर आली असून आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते कधी जमा होणार? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार आहेत। राज्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि हे पैसे कधी जमा होणार, पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत राहा। पीक विमा योजना की कॉर्पोरेटर नफा। महाराष्ट्रामध्ये 36 लाख शेतकऱ्यांनी योजना सोडल्याचा काँग्रेसचा दावा। सध्या जर बघायला गेलं तर अद्याप देखील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 6,26,000 शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले का? आम्हाला नक्की कळवा। टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। निधीची कमतरता असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांना फटका। लाडक्या बहिणींना मात्र दिलासा। जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना अनुदान द्या। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको बघायला मिळत आहे। कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली। लाडक्या लेकीला 1 लाख रुपये 5 टप्प्यांमध्ये खात्यावरती रक्कम जमा होणार। पहिली, 6वी आणि 11वीच्या प्रवेशावेळी ही रक्कम आता लाडक्या लेकीच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती। साखर गुळाचे दर गगनाला भिडले। सोने चांदीच्या दरामध्ये देखील तेजीची घोडदौड सध्या बघायला मिळत आहे। महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना बसतो फटका। सध्या जर बघायला गेलं तर महागाई वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे। रेशनच्या काळ्या बाजाराला चाप। धान्याचा मेसेज थेट लाभार्थ्यांना घरबसल्या मिळणार। अचूक माहिती। रेशन कार्ड धारकांना मिळाला दिलासा। साखर 80 रुपयांवरती पोहोचली। ऊस उत्पादकांना याचा लाभ होणार का? 100% FRPची ही प्रतीक्षाच। शिल्लक साखरेतून कारखान्यांची चांदी। शेतकऱ्यांचा ताण मिटणार। आता सहाय्यकच पीक पाहणी करणार। जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावासाठी सहाय्यकांची नेमणूक करण्यामध्ये आली आहे। पीक पाहण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली आहे। शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। शेतकऱ्यांचा ताण मिटलेला आहे। तब्बल 20 दिवसांनी पावसाच्या सरींचा दिलासा। सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार प्रमाणीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये जर तुमचं देखील नाव आलं असेल तर आजची आज बँकेमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच की EKYC पूर्ण करून घ्या। EKYC पूर्ण असेल तरच खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा होतील। जरांगेंचा लढा आमच्या विरुद्ध नाही, छगन भुजबळ यांचे प्रतिपादन। चर्चेतून आम्ही मार्ग काढत आहोत असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं।
अहिल्यानगर जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 13 कोटींची मदत. शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार रक्कम. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये जून ते ऑक्टोबर या दरम्यान शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता राज्य सरकारने निधी मंजूर केला असून आता हेक्टरी साधारणतः 13,500 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13 कोटींचा निधी जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहत चला. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला सरकारचा पुढचा प्लॅन. लाडक्या बहिणींना मिळाला दिलासा. जिल्हा बँकेचे 1,02,000 शेतकरी कर्जमुक्त. 976 कोटींची कर्जमाफी. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. कांद्याचे भाव वाढताच शासनाचा हस्तक्षेप अयोग्य. किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर 60 ते 70 रुपयापर्यंत पोहोचण्याची देखील शक्यता. शेतकऱ्यांना सध्या काहीसा दिलासा मिळाला. ॲग्रिस्टॅकवरती नसलेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार. ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवरती आणण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश. राज्यातील साधारणतः 2,31,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ॲग्रिस्टॅकवरती नसलेल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. गहू निर्यात बंदीला पूर्णविराम बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर गहू आणि गहू उत्पादनाच्या निर्यातीसाठी आता दीर्घकाळाची बंदी वाणिज्य मंत्रालयाने पूर्णपणे हटवली असल्यामुळे आता देशासह राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दरामध्ये सुधारणा होणार. साखर दरवाढीला साठेबाजी जबाबदार. विस्माचे अध्यक्ष बेबी ठोंबरे यांचा आरोप. गेल्या 15 दिवसांमध्ये साखरेच्या दरात झालेली अनपेक्षित आणि मोठी वाढ ही मोठ्या व्यापाऱ्यांनी केलेल्या साठेबाजीमुळे झाल्याचा आरोप विस्माचे अध्यक्ष बेबी ठोंबरे यांनी केल्याचं सध्या बघायला मिळत आहे. एका इशाऱ्याने उडाली जगाची झोप. जगावरती घोंगावतंय शतकातील महाभयंकर संकट. महासागरामध्ये विकसित होत असलेला एल निनो अत्यंत तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी एकूण 89,75,298 शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 2,000 कोटींच्या आसपास रक्कम ही जमा करण्यामध्ये आलेली होती. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता डिसेंबर 2025च्या अखेरच्या आठवड्यामध्ये जमा न करता तो 25 मार्च 2026मध्ये जमा करण्यामध्ये आला होता. एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होतानाचा चित्र बघायला मिळत आहे. वेळापत्रकानुसार आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 10 हप्ते जमा होणं अपेक्षित होतं, परंतु अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला नाही. सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता सरकारकडे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यामध्ये आला असून आता निधी मंजूर होताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. यंदाचे वर्ष डेंजर. कमाई कमी आणि खर्च भारी. महागाईने कंबरडे मोडले. सर्वसामान्य झाले हैराण. गॅस सिलेंडर, वीज बिल, अनेक साहित्यांच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली. पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कधी जमा होणार? महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 23 हप्ते वितरित करण्यामध्ये आले असून आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार असून समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या पाहण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ह्या बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.